हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री यावेळी अनेक विकास कामांचे तर काहींचे भूमिपूजन करणार आहेत। यावेळी ज्यांच्यावरती आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत ते माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील इतर कार्यक्रम हे रद्द झालेले असताना फलटणचा कार्यक्रम मात्र आवर्जून घेण्यात आलाय। त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। या प्रकरणातील एका आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यातून अटक केली, तर प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केलाय। प्रशांत बनकर मित्राच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता। अखेर 30 तासांनंतर पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या। साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून किमान 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र आरोपीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करून 4 दिवसाची पोलीस कस्टडी ही देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा न्यायाधीश एस साटोटे यांच्या समोर आरोपीचा वकील याचा युक्तिवाद आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय। महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदनेवरती आरोप केलेले आहेत। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने फरार होता। फलटण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया सातारा एसपी तुषार दोशी यांनी दिली आहे। एका संशयित आरोपीला अटक करत इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय असं दोशी म्हणालेले आहेत। तर पोलीस आणि डॉक्टर महिलेमध्ये वाद होता असं देखील तुषार दोशी यांनी सांगितलेलं आहे। तपास एसडीपीओ करत आहेत। एसडीपीओ फलटण एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे। त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता 28 तारखेपर्यंत माननीय कोर्टाने त्याचा पीसीआर आमच्याकडे दिलेला आहे। दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे पीएसआय बदने त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे। तो फरार आहे। त्याच्या तपासाकरता 4 टीम्स या त्याचा शोध घेत आहेत। याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे। सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे, बलात्काराचा आहे। त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम हे प्रायोरिटी आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्री भेट घेणार आहेत। महिला डॉक्टर आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी होईल असं आश्वासन हे पंकजा मुंडेंनी दिलंय। क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे। हा गंभीर विषय आहे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही राजकीय पोळी भाजू घेऊ नये, यामध्ये कोणाला देखील सोडलं जाणार नाही। मुख्यमंत्री हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश देतील। या प्रकरणामध्ये आडून वार करू नका असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलाय। आडून वार करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे। या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये। हा खटला माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवला जाईल। आडून वार करायचं बंद। सिंधुदुर्गातील वेंगुर्लेमध्ये भाजपच्या नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। वायंगणी आणि दाभोलीच्या सरपंचांनी तसंच ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर दुसऱ्याची रेष कमी न करता आपली रेष कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून काम करत असल्याचं वक्तव्य हे नितेश राणेंनी केलंय। जैन बोर्डिंग हाऊसला मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली आहे। यावेळी
संवाद साधताना मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जैन बांधवांना न्याय मिळावा त्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल तर हा मुद्दा समाजाला हवा तसाच सुटला जाईल असं मोहोळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच यावरती जैन मुनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ये मेरा प्रण है 1 नवंबर के आपने कहा ही है 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है प्राण छोड़कर अपने प्रण को नहीं छोड़ा. जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. पुण्यात जैन समाजाच्या बांधवांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला. जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार रद्द करा ही मागणी जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद मिटला नाही तर मंत्रिपदापासून दूर राहावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी मोहोळांना सांगितलंय असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. त्यामुळे मोहोळ नतमस्तक व्हायला आल्याची टीका देखील धंगेकरांनी केली आहे. काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही. जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे. त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत. रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या. रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या मालमत्तेचा बेकायदा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे. तसंच बेकायदा व्यवहारातील सूत्रधार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच पत्राची एक प्रत केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे. सोलापूरमधील मंगळवेढा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 2 दिवसांमध्ये जरांगे पाटलांची बोलू तारीख ठरवणार असं सांगण्यात आलंय. काल झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या पक्षाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निघणाऱ्या मोर्चासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार तयारी केली आहे. मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी एकत्रित आझाद मैदान इथं पाहणी करून मोर्चाच्या रूट संदर्भामध्ये बैठक घेतली आहे. मोर्चाचा रूट हा फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत असणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव दिलेलं असून महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा हा राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निघणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबरला इंडिया मेरीटाईम वीक 2025चं उद्घाटन करणार आहेत. मुंबईतील नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये इंडिया मेरीटाईम वीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाकडून 5 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलंय. 9 दिवसांनी जालन्यातील बंजारा आंदोलकांचं उपोषण मागे घेण्यात आलं. विजय चव्हाण यांच्या 13 मागण्यांपैकी 3 मागण्या या पंकजा मुंडेंकडून मान्य करण्यात आल्या. संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर या सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलंय. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील 9 दिवसांपासून आमरण उपोषण हे सुरू होतं. धाराशिवमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंच्या आढावा बैठकीमध्ये शेतकरी संघटनेनं घोषणाबाजी केली. शेतकरी अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी आंदोलकांना व्यासपीठावरती बोलावून त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्यानं कर्जमाफी गरजेची आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. शेती नुकसानीचे पैसे 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय. तर सरकारकडे पैसे आहेत मात्र पंचनामे न झाल्यामुळे दिवाळीपूर्वी पैसे द्यायला उशीर झाला अशी दिलगिरी कृषीमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आढावा बैठकीमध्ये शेतकरी संघटनांकडून गोंधळ करत घोषणाबाजी करण्यात आली.
आता परत सरकारनं आणखी मदत देण्याचं आश्वासन दिलं. कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट मदत- येणाऱ्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.